12:30 वाजता असं कळालं की काल रात्री सोनगीर येथे एक निरागस बालिका 3 वर्षाची माळी समाजाची तिच्यावर एक दुर्भाग्यपूर्ण तिच्या काकाच्या मुलानेच जो दुर्भाग्यपूर्ण कृत्य केलेला बलात्कार प्रकरणात त्याच्यावर पॉस्को गुन्हा डिपार्टमेंटने तो गुन्हा दाखल करून यांना सहकार्यच केलेलं आहे। पण या कुटुंबाची अपेक्षा अशी आहे की त्याच्यावर जो गुन्हा लागलेला आहे त्याला फास्ट ट्रॅकमध्ये आपल्याला चालवायचं आहे आणि फास्ट ट्रॅकमध्ये चालवून तातडीने त्याच्यावर लवकरात लवकर त्याला फाशीची शिक्षा व्हावी। दुसरं आमचं असं म्हणणं आहे की जेव्हापर्यंत त्याला तातडीने फाशी दिली जाणार नाही, अनेक केसमध्ये अनेक वर्ष लागून जातात आणि फाशी न लागल्यामुळे असे राक्षस पैदा होतात। ह्या राक्षसांना एकच उपाय आहे की त्यांना क्षणाचा विलंब न करता कायद्यामध्ये तरतूद आणून आपल्याला जसंच आपल्याला जी रिपोर्ट येईल त्याच्यात आपल्याला रिपोर्टमध्ये आपल्याला कळतं बलात्कार झालेला आहे, तो बलात्कार जसाच घोषित होईल तर कायद्यामध्ये बारकावे न बघता त्याला फाशीची शिक्षा देऊन द्यायला पाहिजे। तो राक्षस 18 वर्ष पूर्ण झालेला आहे। त्याचं दुसरं असं आमचं म्हणणं आहे की या कुटुंबाच्या मागे सोनगीर येथील महिलांनी आणि ज्या कुटुंबाच्या व्यक्तीने बलात्कार केलेला त्याच्या आईने, बहिणीने, मावशीने या कुटुंबाच्या सपोर्टला उभं राहायला पाहिजे, जेणेकरून असे मानसिकतेचे रोगी बाहेर होतील आणि सोनगीर शहराच्या प्रत्येक स्त्रीने यांच्या पाठीशी येऊन यांचं मनोबल वाढवायला पाहिजे। कुणा असे कृत्य होऊ नये। सोनगीर गावामधली ही दुर्भाग्यपूर्ण पहिली अशी घटना घडलेली आहे। पुढे अशा घटना कोणत्याही आजूबाजूच्या खेड्यात महाराष्ट्रभर घडू नये याच्यासाठी प्रत्येक स्त्रीने आता दुर्गा देवीचे दिवस चालू आहे तर स्वतः दुर्गाचा संचार करून आपल्या अंगामध्ये एक प्रामाणिकपणे या कुटुंबाच्या मागे दुर्गा देवी म्हणून सपोर्ट करायला उभं राहायला पाहिजे अशी आम्ही विनंती करतो आणि या दुर्भाग्यपूर्ण घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या कुटुंबाला वाळीत टाकायला पाहिजे आणि व्यक्तिशः त्या मुलालाही वाळीत टाकायला पाहिजे असं आम्ही बोलतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।